घेऊन उन्मनीत शोभा साधू संत साधा कृपा करोनी साई माऊली दास पदरी न्यावा. कानिफनाथ देवाचे दर्शन घेऊन आम्ही सिन्नरच्या दिशेने निघालो. थोडाफार थकवा असल्याने पालखीसोबत चालण्याचा निर्णय घेतला. ओम साईराम. साईमय सकाळ मित्रांनो. आज आहे 23 तारीख आणि आमच्या पालखीचा 5वा दिवस. आता निघालोय पुढच्या प्रवासाला. आज माझ्या मते तरी आज नाशिक गाठायचं आपल्याला, सिन्नरचा पायथा. आणि आज सकाळचा जो नाश्त्याचा हॉल्ट आहे तो माझ्या मते पांडवलेणीच्या इथे जमलं तर, मी कन्फर्म नाही सांगू शकत, जमलं तर आपण हे गौतम बुद्धांचा तो देवस्थान आहे तिथे जायचा प्रयत्न करूया. सकाळीच प्रवास करण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे आपल्याला थकवा जाणवत नाही व सहजासहजी जास्त अंतर कापले जाते. मित्रांनो, दिवसाची सुरुवातच खूप छान झाली आहे, ती म्हणजे माणुसकीने. साईंच्या कृपेने शिर्डीची गुलाबी पहाटी पाहायला भेटली. आमचीच नाही तर अनेक पालख्यांचे सेवेकरी हे सेवा पुरवत होते. फायनली आमच्या मंडळातील सेवेकरी हे आपल्या पालखीसोबत जॉईंट झाले. म्हणजेच पालखीला खांदा देत त्यांनीही पालखीचा अनुभव जगला. थोडं का होईना मनाला शांती ही नेहमी महत्त्वाची असते व त्यासाठी ह्या सेवेकरी मनांचाही आपण विचार केला पाहिजेच. मित्रांनो, जेव्हा कधी तुम्हाला थकल्यासारखे वाटायला लागेल तेव्हा कोणताही विचार न करता सरळ पालखीसोबत चालण्याचा विचार करावा. याने कोणताही थकवा जाणवत नाही. बघा आपली पालखी हे बघा, मोजून आम्ही फक्त 3 जण आहेत. 3 आणि 4 जण पकडा. मी आहे, इथे पाठवी आपला एक भाऊ आहे, आशू आहे आणि तिकडे सांगडे काका. 4 जण आहेत. 4 जण फक्त आता पालखी पूर्ण खेचायची आहे नाश्त्याच्या हॉल्टपर्यंत. हळूहळू का होईना पूर्ण घेऊन जाणार पालखी. मित्रांनो, साईंची पालखी जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या मनात कोणतेही वाईट दुःख किंवा वाईट विचार हे राहत नाही. हॉल्टाला काय चालू आहे, घेऊन आलो पालखी. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर पांडवलेणीच्या इथे पोहोचलोय आपण. मी आणि मामा आलोय, 2 जण आलोय. बुद्ध स्मारक नाशिक. पांडवलेणी तिकडे आहे वर डोंगरावर आणि इथे आहे बुद्ध स्मारक. आणि बुद्धं शरणं गच्छामि. मित्रांनो, पाठी पाहू शकता, हे आहेत सम्राट अशोका. हे आपल्या भारतावर सर्वात मोठे सम्राट होते, सम्राट अशोका. तसेच हे आहेत शांतीचे प्रतीक आपले गौतम बुद्ध. आणि हे तर आपले सर्वांचे लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला मानवता हक्क प्राप्त करून दिला. पांडवलेणी येथील हे बौद्ध स्मारक आहे. मी ठरवलेलंच की इकडे कधी आलो ना, म्हणजे पालखी दरम्यानच येणं होतं इकडे, तर या बुद्ध स्मारकाला नक्की भेट देईन. त्यामुळे मामांना घेऊन आलो सोबत. मामा बोलले चला मी पण येतो. बुद्ध स्मारकात आम्हाला उत्तमरित्या छान असे दर्शन झालेच. ते बघा मित्रांनो, ती आहे पांडवलेणी. तर तिकडे आपण जाऊ नाही शकत कारण खूप वेळ होईल. आणि हे आहे बौद्ध स्मारक आणि हा असा छान असा निसर्ग. चला मग आता निघूया. मित्रांनो, मन प्रसन्न झालं. एकदम छान असं बुद्ध स्मारक आहे. आपल्या बारक्याने आपल्याला खूप छान अशी माहिती दिली. खूप छान असं बुद्ध स्मारक आहे. तुम्ही आले नक्की जावं. मी तर बोलतो 100% जावा तुम्ही, कारण असं पाहायला तुम्हाला कुठे भेटणार नाही.
भाऊ काय आहे आज सकाळचा नाश्ता? मस्त उपमा आहे. बंधू दीपक. साईराम साईराम. साईराम मित्रांनो, विचार करता ना की अक्षय आता आत्ता कुठे आहे? म्हणजे हा वर तुम्ही झेंडा फडकताना दिसतोय ना. तर मित्रांनो, आता जो हॉल्ट होता सकाळचा त्याच्यानंतर आपण डायरेक्ट पुढे उडी मारले, ती म्हणजे डायरेक्ट निशाणासोबत. तर आता शिर्डीच्या दिशेने जातच होतो. तर आपल्या मंडळाला एक नवीन पाहुणा जॉईन झालाय. तर चंदांदा कोण आहेत नवीन पाहुणे? कोण आहेत? पाहुणा यायला आपल्या मंडळात सरदारजी म्हणून आलेले आहेत पंजाबवरून. पंजाबवरून आले. आपल्या पालखीला प्रथम वर्ष त्यांचं आहे, हा जॉईन झालेले आहेत. हा, दाखवा हे बघा, दाखवा. हे आपले सरदारजी. सरदारजी प्रथमच त्यांनी पालखीला जो बोले सोनिया ससरिया का. बोलो ओम साईराम. पालखीचं एक खास व्यक्तिमत्व म्हणजे आपले पकांना. पकांना बिलॉंग टू मैसूर, कर्नाटका. अले भाई. आय बॉर्न इन मुंबई. ओके. मी मराठी जेवढा स्पष्टपणाने बोलतो तेवढा हिंदी बोलता नाही येत. आणि मी साई दत्त मित्र मंडळाचा पदयात्री. आमचे आणि आमचे बहुतेक असे आहेत पंजाबी लोक आहेत आमच्यामध्ये. ते बघा, ती काय पाठी आहे. अंगात येते, हा. त्यांच्या अंगात येतं आणि धावत सुटतात. साईराम. साईराम साईराम. पक्कांना आमच्यापासून दरवर्षी असतो. धावत जातात आणि मग फोटो काढणार. चल फोटो काढायला मला. दरवर्षी असतो आमच्यासोबत पक्कांना. साईराम. आमच्या मंडळाचा खास माणूस आहे पक्कांना. दरवर्षी निशाणी प्रमुख म्हणून तो नेमलेलाच असतो, निशाणी बरोबरच असतो. तर आज आपण निशाणी बरोबर पहिल्यांदा आल्यामुळे आपल्याला भेटलाय, नाही तर तो असा हातात गावत नाही. चालेल, चला असेच बनवूया. खूप मजा करायची. अजून 2 दिवस बाकी आहेत मित्रांनो. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आमचे सांगडे काका यांना Z+ सिक्युरिटी. हे बघा, पाठी 2 जण इकडे, आम्ही 2 जण चालू आहे इकडे. Z+ सिक्युरिटी. 2 बॉडीगार्ड 3 बॉडीगार्ड आहेत. काय तुमची मागणी काय आहे? मागणी काय आहे? आता आम्हाला स्पाईट पाजणार आहे. फिटिंग आमचा व्यवहार वगैरे सर्व झालेला आहे. हा, काही स्पाईट आम्हाला काय चांगले काका देणार की नाही स्प्राईट? प्रत्यक्ष देणार. कोणते पैसे दिले तर देणार ना. तर मित्रांनो, अशी सर्व जमा केला. मजा मस्ती असते. निशाणी नाचत गाजत शिर्डीला नेण्यात एक वेगळाच आनंद असतो बघा. तसेच नेहमीप्रमाणे अनेक साई भक्त आपल्या पालखीला भेट देत होते. निघालो घेऊनी साईंची पालखी, निघालो घेऊनी साईंची पालखी. त्याच्यामुळे आज देवळात देव व घरात आपल्या देव आहेत. तेच म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत ही छत्रपती शिवाजी महाराज यांस मानाचा मुजरा. आपल्या मंडळातील सेवेकरी प्रदीप भाऊ यांनीही आपल्या पालखीला कांदा देऊन आपला आनंद व्यक्त केला. आपली पालखी निशाणीपासून खूप दूर राहिल्याने आपल्या मंडळातील बालगोपाळांनी ती निशाणीपर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न केला आणि फायनली आपण दुपारच्या हॉल्टला पोहोचलो. दुपारच्या हॉल्टवर जेवण करून थोडी विश्रांती घेऊन पुन्हा एकदा आपण निघालो सिन्नरच्या दिशेने. आज आपला रात्रीचा हॉल्ट सिन्नरच्या पायथ्याशी असणार आहे. तर मित्रांनो, निघालो आहोत दुपारच्या हॉल्ट नंतर आता रात्रीच्या हॉल्टच्या इकडे. आज रात्रीचा हॉल्ट आहे आपला सिन्नरच्या पायथ्याशी, कारण उद्या आपल्याला सकाळी सकाळी सिन्नर घाट चढायचा आहे. आणि आज दिवसभर आपला गॉगल तर घातलेला नव्हता, त्यामुळे आज थोडासा गॉगल घालूया. बोले तो साईराम. तर साईराम साईराम. एक पकवाजवादक आहेत
आणि एक आपले बंधू आहे बघा, साई के घर में सब हम एक आहे. बादशाह बीर. चला मग निघूया. पुढचा प्रवास आपला गावातून आहे सगळा. छोटे छोटे रस्ते आहेत पण शेतं वगैरे आहेत खूप छान अशी, ते पहा नक्कीच. हिरवगार शेत व त्यासमोरून आपली पालखी जाताना किती छान दिसते बघा. मित्रांनो, आपल्या पालखीत आपल्याला आपला एक मालवणी भाऊ भेटलाय. आता या 2 दिवसापूर्वीच आपल्या पालखीला जॉईन झाला. म्हणजे आपला कमलेश दादा, त्याचा भाव आहे अथर्व गावडे उर्फा बाबू. तर बाबू खायची उरलो तू? सावंतवाडी तो सावंतवाडी तो बघा, मालवण में काय झाक म्हणता. हा काय गावात ब्लॉग नक्कीच बघा हा. आणि तुम्ही सबस्क्राईब करा. ए शिमगो भारी असता सावंतवाडी, एकदम जक्कास. होय हा होय. तर गेलेलं की नाही शिमगे? नाही, यावर्षी नाही जाऊ. यावर्षी नाही जाऊ. चिकारीक जाऊ का सांगा, पळतलो गावात. हा आपली तुतारी एक्सप्रेस, भिकारी आमची कला. हा जीव की प्राण. आपला दीपक जोश ठेवलेला त्याचा आपण स्वाद घेऊया आता. आपली बघा मंडळी बघा कशी गेले. कुठला आहे? जाऊन बघा. काय आता गर्दी आहे तर आम्हाला काय भेटणार नाही वाटतं. आज तुमच्या स्टॉलला एवढी गर्दी का एवढी गर्दी तुमच्या स्टॉलला? गर्दी फुल आहे. जास्त भाग लावलेला आहे हा त्यामुळे फटाफट जास्त गर्दी लागली. मला कोणीतरी बघितलेलं वाटतं. स्पेशल आयटम शाबास, आहे. शाबास. काय कोणता मोहब्बत के तो दीपक भाऊ आम्हाला भेटणार आहे की नाही काय? हा, भेटणार नाही ग्लास द्या. सोलकडी सोलकडी झकास असा फालुदा मस्त पैकी. तर मित्रांनो, मस्त पैकी फालुदा आहे आज संध्याकाळच्या हॉटच्या अगोदर. तर मस्त पिऊया. कडक कडक झकास काका झकास. हे आपले सेवकरी मंडळी आहेत. झकास फालुदा बनवलाय. अरे लाजू नका लाजू नका आणि परत मागू नका. परत मागा, लाजू नका. पोट भरून पिया. हा झकास. माणुसकी तर आपल्या रक्तात भिनलेली आहेच. माणुसकी जपत आपण शिर्डीच्या दिशेने निघालो होतो. मित्रांनो, पाहू शकता जो श्वान आपण गेले 2-3 दिवस पाहतोय तो ह्याच मुलाबरोबर नेहमी सोबत असतो व तो पूर्ण शिर्डीपर्यंत येणार आहे. ह्याला जिव्हाळा किंवा भक्ती काय म्हणावं हे समजतच नाहीये. श्वाना इतका इमानदार प्राणी कोणी नाही. याचे उत्तम उदाहरण हे तुम्ही पाहू शकता. जब मिल बैठे पुराने दो यार, साई दर्शन व साई दत्त मित्र मंडळ. सकाळची संध्याकाळ झाली तरीही अनेक साई भक्त अजूनही आपल्या पालखीला भेट देत होते. हेच वेळ म्हणावे श्री साई भक्तांचे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. Bye.
आज भजन एवढं गाजलं की आमचे कार्यकारी मंडळी आमच्यासोबत नाचू लागले. संध्याकाळी आरती व भजन केल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सुरू केला शिर्डीच्या दिशेने प्रवास. मित्रांनो, जेव्हा आपण पदयात्रेत जातो तेव्हा पालखी घेत जा, कारण आपण त्या पालखीसाठीच आलेलो असतो. नाहीतर सहजासहजी आपण आपली गाडी घेऊनही आपल्या शिर्डीला जाऊ शकतो. परंतु पालखीसोबत पालखी पदयात्रेत जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो बघा. म्हणून नेहमी पालखीसोबतच राहावा. मित्रांनो, आता जेवण झालं. आता थोडी विश्रांती करूया व आपल्या 5व्या दिवसाचा व्लॉग आता इथेच थांबूया व उद्या नवीन व्लॉग सहित भेटूया.